दुसऱ्या दिवशीच बरोबर अशी इन्सिडेंट झाली की तो जो नळ होता तो तुटला डायरेक्टली. म्हणजे त्यातनं ते सगळं जे पाणीचं प्रेशर होतं ते अख्ख्या किचन मध्ये पसरलं. किचन आणि बेडरूम सगळा भरून गेलता पाणीने. तिने अख्खा त्या पोराचा हात त्याच्यात धरून ठेवलेला. त्या पोराला सोडलंच नाही जवळ तो भाजत नाही. तो पोर का हात झटकतोय त्या हात झटकतोय तर ते गरम पाणी त्याच्या अख्ख्या अंगावरती पडत होतं. अख्खी त्याची स्किन बिन सगळी गळालेली, सगळं हे झालं. मेन डोअरवर आपण कोणी नॉक केलं तर आपण समजू शकतो की हा कोणी बाहेरून आलं असेल, पण तिच्या बेडरूमच्या डोअरवरती नॉक व्हायचा. ती ओपन करायची कोणीच नाही. मी रडत गेलो मम्मीकडं. मम्मीला बोललो अंगावर पाणी पडलंय. मम्मीने शर्ट उघडलं तर सगळं ते स्किन होती ती माझी अशी खाली लोंबकळत होती. भाजल्या गेली. सो हॅलो हाय मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं सगळ्यांचा शैतान स्टोरीज या आपल्या मराठी हॉरर पॉडकास्टच्या एका नवीन एपिसोडमध्ये. मला माहिती आहे भरपूर दिवस झाले आहेत की आपला व्हिडिओ आला नाहीये. मी पण थोडा बिझी होतो आणि आपला स्टुडिओमध्ये पण भरपूर नवीन काम सुरू होते, त्यामुळे आता हा एक नवीन व्हिडिओ आपण आज रेकॉर्ड करतोय. सो माझ्यासोबत आहे आपले आजचे गेस्ट प्रणिकेत. सो हाय प्रणिकेत. हाय. सो तुझ्याबद्दल तू काय सांगशील? मी आपलं पहिल्यापासून पुण्यातच राहिलोय आणि मी एक प्रोफेशनल डान्सर कोरिओग्राफर आहे. आणि मी ऍक्टिंग मध्ये आता थोडासा इंटरेस्ट वाढवलाय माझा, म्हणजे शिकतोय मी ऍक्टिंग. अच्छा. हा, तर माझ्यावर जी इन्सिडेंट झाली ती आपल्या म्हणजे पुण्यातली नसून ते लोणावळ्यातली होती आणि ती माझ्या फॅमिली बरोबर झाली. म्हणून जेव्हा आमच्या बरोबर घडली ही गोष्ट तेव्हापासून मला जरा इंटरेस्ट यायला लागल्या गोष्टीमध्ये. आणि मी नंतर मग बघायला लागलो की नाही का की आपले पॉडकास्ट विडकास्ट असतात सगळे हॉरर स्टोरी बिरी, ह्याच्यात नंतर मला इंटरेस्ट कळायला लागले की हा बाबा हाय काहीतरी थोडं माझ्या बरंच घडली म्हणून तुझे पण तुला जे तुझ्यासोबत घडलेले इन्सिडेंट तुला शेअर करू वाटले. मग मी कॉन्टॅक्ट केला मग तुम्हाला. सो कुठली आहे तुझी पहिली स्टोरी? माझी लोणावळ्याच्या खंडाळ्याची आहे स्टोरी. माझे पप्पा जास्त पुण्यामध्ये ड्रिंक करत होते, तर माझी आजी बोलली की आण म्हणून इकडं. ते जरा घाबरायचे माझ्या आजीला पप्पा नाही का, मग ते तिथं जरा दबावत होते, ते लिमिट मध्ये होते तिथं जरा. त्यासाठी आम्ही गेलतो, म्हणजे थोडंच वर्ष गेलतो राहिलं तसं. तर आम्ही जिथं ज्या फ्लॅटमध्ये राहत होतो ते आजीच्या मैत्रिणीचं होतं फ्लॅट. आणि तिथं रेंट होता, रेंटेड फ्लॅट होता, म्हणजे 5,000 रेंट होतं त्या फ्लॅटचं. मग मी बोलली कमी रेंटमध्ये फ्लॅट आहे तर ते डिपॉझिट पण नव्हते घेत, त्यांनी डायरेक्टली रेंटमध्येच देऊन टाकला फ्लॅट. तर मग आम्ही गेलो त्या फ्लॅटमध्ये राहायला आणि 4 महिने तर काय नाही झालं, तिथं स्कूलला जायचो मी, तिकडं स्कूलमध्ये होतो लोणावळ्यात. तर मग 4 महिने झाल्यानंतर सगळं नीट चाललेलं. मग एक दिवशी काय झालं की मी स्कूलवरनं येत होतो आणि मम्मी बोलत होती की मी घरामध्ये एकटेच होते. माझा बारका भाव आणि मी स्कूलमध्ये होतो आणि मम्मी बोलली मी एकटीच होते घरामध्ये. घरी आलो मम्मी सांगते की मला की मी किचनमध्ये जेवण बनवते आणि मला तू यायचा भास झाला, मला असा दरवाजा उघडायचा भास झाला आणि तुझा आवाज पण आला की मला मम्मी मी आलोय म्हणून. मम्मी मग जेवण बनवते आलाय. मग मम्मी विचारायला आली की काय करायचं आता खायला तुला सांग. मम्मी आली अशी बाहेर आणि बाहेर कोणच नव्हतं हॉलमध्ये, दरवाजा पण बंद होता आणि कोणच नव्हतं आलं. मम्मीने मला स्कूलवरनं आल्यानंतर सांगितलं की मला असा असा भास झाला आणि अख्खा रिअल मध्ये माझा आवाज अख्खा घुमत होता तुझा. हे पहिली स्टार्टिंग होती त्या घराची. आणि नंतर असं झालं की आम्ही सगळे झोपलेलो रात्री. तर रात्रीचे वाजलेले 3 वाजलेले. पप्पा उठले आणि पप्पाला आवाज यायला लागला, आपला बेसिन मधनं टिपटिप आवाज यायला लागला. बेसिनचा स्टीलचा असं आवाज येत होता, कधीच आवाज येत नव्हता येत, त्या दिवशी आवाज यायला लागला. पप्पा उठले, बघायला लागले. पप्पांनी नळ थोडं बंद केलता, थोडासा खुललेला नळ, त्याच्यामुळे आवाज येत होता तो. पप्पांनी काय एवढं दुर्लक्ष केलं, त्या गोष्टीकडे जास्त लक्ष नाही दिलं. तर मग आम्ही झोपलो आणि दुसऱ्या दिवशीच बरोबर अशी इन्सिडेंट झाली की तो जो नळ होता तो तुटला डायरेक्टली. तो नळ तुटून डायरेक्टली म्हणजे त्यातनं ते सगळं जे पाणीचं प्रेशर होतं ते अख्ख्या किचन मध्ये पसरलं. किचन आणि बेडरूम सगळा भरून गेलता पाणीने. तर मग मम्मीनी जो मालक होता, घर मालक, तर त्यांना फोन लावला मम्मीनी आणि त्यांना सांगितलं असं असं झालंय म्हणून नाही का, तुम्ही येऊन चेक करून जावा, तुमचा काय पहिल्याचा प्रॉब्लेम असा नळाचा. मग ते आले, प्लंबरला घेऊन आले आणि त्यांनी सगळं चेक केलं. ते बोलले नीटच नळ होता, आम्ही सगळं रिनोव्हेट करून टाकलेलं, घराचं सगळं नवीन करून टाकलेलं. त्यांनी पण सेकंड हँडच घेतलेलं फ्लॅट तो.
मग त्यांनी सगळं नवीन सामान बसवलं, तर तो नळ पण नवीनच होता. ते बोलले नळ तुटायची हे नव्हती. मग त्यांनी परत नळ बसवला तरी. नळ बसवला, सगळं पाणी-बिणी साफ केलं मी आणि मम्मीनी. आणि त्या दिवशी ते आवरता रात्र झाली. आम्ही दमून-बिमून झोपलो परत. पप्पा पण राहिलेले वाटते त्या दिवशी. तर आम्ही सगळे झोपलो आणि पप्पाला आपला वॉशरूमवरनं पळायचा आवाज आला बेडरूममध्ये. पप्पा बोलला, "हा गेलाय परत आता प्रॅक्टिस करायला." ह्यालाच बोलतो. पप्पा उठून बघायला लागले तर बेडरूममध्ये तर मी नव्हतो. मी होतो झोपलेलो मम्मी शेजारी. पप्पांनी मला उठवलं. बोलले, "काय गरज होती एवढं रात्रीची तिथं प्रॅक्टिसला जायची?" म्हणलं, "मी कुठं प्रॅक्टिसला?" म्हणलं, "झोपलोय मी." पप्पा बोलले, "कोण पळत गेलं तिकडनं?" म्हणलं, "मला नाही माहित." ती एक गोष्ट दुर्लक्ष केली. मग नंतर ना मी स्वतः डान्स प्रॅक्टिस करायला असंच म्हणजे मी आजारी होतो थोडा दिवस. मग मी एक डान्स प्रॅक्टिस म्हणून गेलो आपलं करायला. रात्र होती. मग मी जेवण करत होते आणि मी प्रॅक्टिस करत होतो एअरपॉड्स घालून. मग प्रॅक्टिस करत होतो बेडरूममध्ये. मग जी समोरची खिडकी होती, त्या खिडकीपाशी बघून मी प्रॅक्टिस करायचो. रात्रीचं थोडंसं मिररवानी दिसत होतं मला. म्हणून मी त्या आरशाकडे बघून म्हणजे त्या खिडकीकडे बघून मी प्रॅक्टिस करत होतो. तर काय आलं त्या दिवशी की ती खिडकी ना ती एकदम बारीक उघडली. स्लायडरची हा. ओके. आणि ती एकदम बारीक उघडली. खिडकी बंद होती. उघडली कशी हाच प्रश्न पडला. आणि मी खिडकी बंद ठेवून टाकायचो, कारण ते समोरचे झाडं हालताना हे करायचं नाही का. म्हणलं खिडकी कशी काय उघडली, मी बंद केली ती खिडकी. मग मम्मीकडे गेलो पळत पळत सांगायला. मम्मीला बोललो तो खिडकी उघडलेली. मम्मी बोलली, "जाऊन दे एवढं हे नसन." मग मम्मीने तरी आजीला सांगितलं, म्हणलं आल्यापासून असं असं व्हायला लागले, बघ काय एकदा तसं. मम्मीने तिच्या मैत्रिणीला फोन लावला आणि मग तिची मैत्रीण बोलली की काय असं नाही काय, आम्ही बघून फ्लॅट घेतलाय तो. त्यांनी काय आम्हाला ते लपूनच होते, त्यांना माहिती होतं इथं काय तर झालंय म्हणून असं. मग एक दिवशी काय आलं की 2-3 आठवडे राहिला माझा दादा आलता. शिवाजीनगरवरनं दादा आलता लोणावळ्यात राहायला. अच्छा. त्याला सुट्टी पडलेली कामाची म्हणून तो तिथं राहायला आलता. तर मग आम्ही रात्री एन्जॉय केला, खाल्लं पिल्लं मस्त. दादाने बाहेर फिरायला घेऊन गेलता मला, आम्ही पण घेऊन गेलो. आणि आम्ही घरामध्ये सगळे चिल मारून मग नंतर झोपलो. मग नंतर दादाला आली टॉयलेटला, दादा उठला टॉयलेटसाठी रात्री 2 वाजता. त्यांनी समोर जी घरामध्ये जी एनर्जी फिरत होती इतक्या दिवस, त्यांनी त्या आजीला बघितलं. ती प्रॉपर बघितली त्यांनी. प्रॉपर त्यांनी बाथरूम मध्ये जाताना त्या बाईला बघितलं. अच्छा. हा. आणि त्याची मम्मी पण होती तेव्हा. त्यांनी तो पहिल्यांदा घाबरला, म्हणलं बाथरूम मध्ये, बेडरूम वरून कोण गेले बाथरूम मध्ये. मग तो गेला तिथं वॉशरूम पैसे आणि बोलायला लागला, "मम्मी दरवाजा उघड." त्याला वाटलं मम्मीच गेली आतमध्ये. मम्मी दरवाजा उघड. मम्मीचा एक ना दोन ना त्याने थोडासा दरवाजा ढकलला, तो दरवाजा अख्खा उघडला. आणि मम्मी रात्रीचे सगळे नाही का टॉयलेटच्या आणि ह्याची कडी लावून टाकायची. तर तो दरवाजा अचानक उघडला. ती कडी कोणी उघडली तेही नाही माहिती. मग तो आला, शांत घेतलं, चादर घेतली आणि झोपला. आणि दुसऱ्या दिवशी मम्मीला हे सगळं सांगतोय. आणि बाथरूम मध्ये कोणच नव्हतं त्या दिवशी. तर त्यांनी मम्मीला सांगितलं. मम्मीने जास्त सिरियस मध्ये घेतलं. आता मम्मी देवधर्म करणारी, मम्मीने मरणाचं सिरियस मध्ये घेतलं. मग आजीला सांगितलं. मग आजीने परत त्या मालकाला सांगितलं. मग ते त्यांनी तर काही जास्त ते सांगतच नव्हते, कारण त्यांनी दिलताच रेंटने फ्लॅट. त्यांना फक्त रेंट पाहिजे होतं त्या गोष्टीचं. त्यांनी फ्लॅट रेंटनेच देऊन टाकलेलं, तर त्यांनी लक्षच दिलं नाही आमच्याकडे जास्त. तर मग एक दिवशी काय झालं की तो दादाला मी विचारलं की खरंच तुझ्याबरोबर झालं का असं. तो मला इथं पुण्यात फिरायला घेऊन येणार होता. पिक्चर त्यावेळेस मुळशी पॅटर्न पिक्चर आलता, तो मला दाखवायला घेऊन येत होता. तर त्याला बोललो मी खरंच असंच की सहजमध्ये, खरंच तुझ्याबरोबर झालं का दादा असं. आणि मी विश्वास पण नव्हतो ठेवत त्या गोष्टीवर. तो बोलला, "अरे मी चक्क त्या बाईला पांढरी केस होती तिची आणि ती वॉशरूम मध्ये जाताना दिसत होती मला. मी स्वतःने बघितल्या डोळ्याने. आणि तो बोलताना पण त्याला घाबरायचा तो, कारण ती जी गोष्ट त्याच्यापासून समोरनं गेली आणि तो समोर जाऊन बघतो की ती गोष्ट नाहीच आहे." हा. आणि तो बोलला की बघ बाबा, विश्वास ठेवायचा ठेवा बाबा, मला तर त्याच्यावर पण कधी घडलं नव्हतं असं. आणि ती फर्स्ट टाइम होती ते. मग म्हणलं की खरंच असं का असं, मग नाही का की मी स्कूलवरनं येताना जाताना नाही का
मला पण भास व्हायला लागले की ज्या आईला कोण जाते माझ्या मागणं, कोण इकडून बघते. माझ्यावर पण इन्सिडेंट घडायला लागले त्या गोष्टीचे. मग नंतर माझ्याबरोबर शेवटचा जो इन्सिडेंट घडला तेव्हा मी तो जो दादा आलता त्याचेच पप्पा एक्सपायर झालते. तर आम्ही ते सगळं करून बिरून आलतो घरी. आलो, आम्ही जेवण केलं मम्मी आणि थंडीचा टायमिंग होता. मम्मी बोलली की मम्मीला पाणी उकळायची सवय होती, गरम पाणी सगळ्यांसाठी. तर मम्मी बोलली जा आण. मी रोज आणायचो ते पाणी. तर त्याच दिवशी काय झालं की ती जी म्हातारी होती, मी पाणी घ्यायला गेलो, पक्कड घेतली, गरम गरम पाणी होतं. ते टोप उचलला मी आणि ती जी म्हातारी होती ती माझ्या खांद्यावर पैसे होती. ती खांद्यापासून मला अशी त्या टोपाकडे बघत होती. ते अजून दृश्य आठवते की इकडे बघितलं की माझ्या अंगाला काट येतं. हित होती ती, खांद्यावर बसलेली. खांद्यावर बसली नव्हती, खांद्यावर डोकं ठेवलं तिने आणि अशी बघत होती. बापरे म्हणलं. त्यावेळेस आवाजच नाही निघला तोंडातनं आणि मी सहज असं बघितलं, असं नाक मोठं होतं आणि चेहरा सगळा असा गळपटलेला होता, खाली पडलेला, प्रॉपर म्हातारीवाणी, आणि केस सगळी कुरळी पांढऱ्यावाणी होती. आणि तिने काय केलं, आणि मी तुम्हाला सांगितलं की पहिल्यापासून मला फटकेबाजीची सवय त्या गोष्टीची, त्यानंतर त्या इन्सिडेंट नंतर असं ते राशीमध्ये काय तर त्या म्हातारीने माझ्या हाताला फटका मारला, तर ते टोप पडला आणि ते जे पाणी होतं गरम गरम ते माझ्या छातीवरती शिंतोडे पडले त्या गोष्टीचे. त्याचा अजून डाग आहे त्या छातीवरती. मी रडत रडत गेलो मम्मीकडं. मम्मीला बोललो अंगावर पाणी पडलंय. मम्मीने शर्ट उघडलं तर सगळं ते स्किन होती ती माझी अशी खाली लोंबकळत होती. भाजलं. पप्पा उठले आणि पप्पांनी लावला मामाला फोन. त्यावेळेस जवळपास कोणच नव्हतं, पप्पाचे मित्र आम्ही लावून येतं चालतं, फक्त ओळखीचे आई आणि मामा एवढेच होते आमच्यासाठी. तर मामा आला लगेच गाडी घेऊन. मामाने गाडीत बसवलं आणि हॉस्पिटलमध्ये गेलो. ती जी म्हातारी होती ती मला आवाजच होता की तुला जाऊनच नाही देणार मी. त्या हॉस्पिटलमधनं मला आवाज येतोय. ती मला इंजेक्शन मारते ती नर्स, तिथनं आवाज येतोय तुला जाऊनच देणार नाही मी इकडनं, बघू तो कसा जातोय. ते मला आवाज यायला लागले आणि मी पप्पाला सांगतोय, पप्पा मला बाईचा आवाज येतोय. पप्पानी सांगितलं आजीला. आजी बोलली सोडून टाका तो फ्लॅट, ताबडतोब सोडून टाका. मग ज्या परिस्थितीत मी हॉस्पिटलमध्ये होतो त्याच परिस्थितीनं मला डायरेक्टली घरी घेऊन गेली आजी. आणि डॉक्टरनी ते हे दिलतं मला, गार पाण्याची पिशवी दिलती. ती बोलली की हेच लावून ठेव. हा. आणि ते गेलो घरी आजीकडं आणि आजीनी तिथंच थांबवलं मला. आजीनी तिथंच थांबवलं बाहेर. आजी बोलली आत नको येऊ. आजीनी माझ्या अंगावरनं म्हणजे मिरचीची नजर काढली, लाल मिरची असती ना, तर त्याची नजर काढली आणि झाडू मारला माझ्या अख्ख्या अंगावरती आणि तेव्हा बोलली ये आतमध्ये. आतमध्ये आलो. डॉक्टर बोलले की तू आठवडाभर आंघोळ नाही करायची, फक्त फ्रेश होत जा, नाही का, तुला भाजलंय, तू नको आंघोळ बिंघोळ करत जाऊ. तर त्या गोष्टीला सगळं हे भरायला, त्या गोष्टीला माझा महिना गेला असं. आपल्या म्हणजे शिवरात्रीचाच दिवस होता. तर शिवरात्रीमध्ये ती आजीला ती भेटली, ती जी रेंटनी दिलतं ना जिनी फ्लॅट, ती भेटली. तिला विचारलं माझ्या नातवाला असं भाजलेलं. आई भांडली तिथंच रस्त्यावर त्या बाई बरं. म्हणलं काय केलं? मग ती पण आई बरं अरे तुरेमध्ये बोलायची होती. मग तुला लेकीला राहायचं नव्हतं तर मग तुम्ही तिथं राहायला गेले तरी कशाला? मग तुम्ही खरं का नाही सांगितलं? मग तिची आईची मैत्रीण होती, तिने सांगितलं की त्या फ्लॅटमध्ये एक म्हातारीची होती ना, ती जुनी होती. त्यांनी आपला जो इस्टो असतो ना, त्या इस्टोचा ब्लास्ट झालता वाटतं त्या फ्लॅटमध्ये. आणि ती एक म्हातारी एकटीच राहायची त्या फ्लॅटमध्ये. तिचे पोरं बिरं सगळे बाहेर होते, बाहेर देशात होते म्हणजे शिकायला. आणि ती भरपूर म्हातारे होते आणि तिचे ज्या म्हातारीचे जे पोरं बिरं होते ना, ते आपल्या पुण्यालाच होते राहायला. ती म्हातारी एकटीच लोणावळ्यात होती राहायला. भरपूर अशा रेंटेड फ्लॅटच्या स्टोरीज आहेत की तिथे काही ना काही घडलेलं असतं. तसंच एक माझा एक मित्र आहे, म्हणजे तो माझ्यासोबतच होता, आता तो गुजरातमध्ये असतो, अहमदाबादला. त्याची तिकडे जॉब आहे. तर माझा मित्र होता, त्याला पण माझ्यासारखाच छंद, म्हणजे आम्ही लहानपणापासून आम्हाला अशी सवय होती की आम्ही हॉरर मूव्हीज बघणार, हॉरर बुक्स वाचणार. तर जेव्हा त्यांनी माझा पहिला पॉडकास्ट बघितला तर तो मला बोलला की मी तुला लास्ट मंथ जी स्टोरी सांगितली ती पण तू सांग, म्हणजे ती एक खरी स्टोरी आहे आणि डॉक्युमेंटेड स्टोरी होती. त्याच्यावरती पोलीस केस वगैरे झाले आहेत आणि जे पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिस्ट असतात ना, त्यांनी पण त्याच्यावरती रिसर्च केलाय. तर तो अहमदाबादमध्ये जिथे राहायचा, तर त्याच्या म्हणजे
तो ज्या चौकात राहायचा ना त्या चौकाच्या एंडला एक सोसायटी होती, चांगली मोठी एकदम प्रशस्त सोसायटी आहे. आता त्याचं मी नाव नाही घेऊ शकत कारण त्या सोसायटीचं डिफेमेशन होईल. त्या सोसायटीमध्ये भरपूर बिल्डिंग्स आहेत, तर त्याच्यामधली जी दुसऱ्या नंबरची बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगच्या 3rd फ्लोअरचा 2nd फ्लॅट म्हणजे फ्लॅट नंबर 302. आता ते त्या बिल्डिंगला बनून एक 40 वर्ष झालेत. अच्छा. तिथे. आणि तेव्हा काही अहमदाबाद एवढं जास्त म्हणजे होतं चांगलं, एवढं डेव्हलप नव्हतं. तर तेव्हाची ती सगळ्यात चांगली सोसायटी असं समज. तर त्या 302 फ्लॅटमध्ये तो जेव्हा तिथे राहायला गेला तेव्हा त्याला असं समजलं की मागच्या 10 वर्षात तिथे 12 जणांचा मृत्यू झालाय. मग त्याने आता तिथल्या लोकल्सला वगैरे त्याने विचारपूस केली की काय कसं काय झालं, काय सीन आहे. तर तेव्हा त्या फ्लॅटमध्ये एक मुलगी राहायची प्रिया नावाची. मग याला खूप मस्ती की आपण बघूच काय. तर मग याने काय केलं, असंच ती जी प्रिया होती ती जर्नलिस्ट होती. याने काय केलं, तिचा कॉन्टॅक्ट डिटेल्स काढले तिथे लोकांना विचारून. मग तो तिला भेटला. तर त्यांचे जो म्हणजे 303 फ्लॅटमध्ये जे लोक राहायचे ना त्या फॅमिलीने त्या प्रियाला वॉर्न केलं होतं की बघ या फ्लॅटमध्ये 10 वर्षात 12 जणांचा मृत्यू झालाय आणि सगळे असे की कोणी सुसाईड केली, कोणी गायब झालं. गायब म्हणजे ते दिसलेच नाही नंतर परत. अच्छा. ते कुठे गेले असतील निघून किंवा फ्लॅट सोडून, पण सामान सगळं त्यांचं तिथंच. हा. आणि जो या फ्लॅटचा ओनर आहे तो 20 वर्षापासून आला नाही इंडियामध्ये. तर त्यांनी काय केलं होतं की तो फ्लॅट त्याने सोसायटी म्हणजे त्याला समजलं होतं या फ्लॅटमध्ये काहीतरी गडबड आहे कारण त्याच्यासोबत पण घडलं होतं. अच्छा. तर त्याने काय केलं होतं की हा सोसायटीला तो फ्लॅट देऊन टाकला की हा फ्लॅट माझ्या नावावर आहे, कोणी याला विकत घेणार नाही आता. तर तुम्ही काय करा, याला रेंटवर द्या, स्वस्तातच द्या ज्याला कोणाला गरज असेल तर, आणि रेंट तुम्ही सोसायटीच्या कामामध्ये लावा. तर ते सुरू होतं त्यांचं तसं. पण नंतर परत या गोष्टी घडायला लागल्या की लोक मरायला लागले. तर 10 वर्षात 12 जणांचा मृत्यू झाला होता आणि त्या मुलीला वॉर्न केलं होतं, पण ती अशी होती की ती म्हणजे असं नास्तिक म्हणू शकतो आपण. तर तिला असं होतं की नाही मी काय मानत नाही, असं काही भूत वगैरे नसतं. म्हणजे असं स्ट्रेंज गोष्टी घडायला लागल्या की रात्री बेरात्री आता ती बेडरूम मध्ये झोपायची डोअर लॉक करून. अच्छा. तर आणि एकटीच. तर मेन डोअरवर आपण कोणी नॉक केलं तर आपण समजू शकतो की हा कोणी बाहेरून आलं असेल, पण तिच्या बेडरूमच्या डोअरवरती नॉक व्हायचा, ती ओपन करायची कोणीच नाही. मग एक दिवस असं आलं की तिला तिच्या जो क्लोजेट असतो, आता तिला जो फ्लॅट भेटला होता ना तो प्रॉपरली फर्निश्डच होता. कारण जे लोक सोडून जायचे त्यांचं सामान तिथेच राहायचं. मग तो फुल्ली फर्निश्ड फ्लॅट होता. तर तिचा जो क्लोजेट होता त्याच्या आतमधून स्क्रॅचिंगचा आवाज यायचा, म्हणजे कोणीतरी नखाने घासते त्याला असं. तर तिने रात्री ओपन केला, तो क्लोजेट ओपन केला. आणि ती जर्नलिस्ट, तिचं नॉर्मली असं काम राहायचं की तिला सकाळी प्रेसमध्ये न्यूज द्यायची, तर ती रात्री वगैरे न्यूज तयार करणार. तर ती असं खूप रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत तिचं काम सुरू राहायचं लॅपटॉपवरती. मग काय झालं की तिला हा क्लोजेट मधला आवाज आला. नंतर तिला तिच्या बेडरूमच्या डोअर्स होती नॉक. एक दिवस काय झालं की तिची जी बेडरूमची खिडकी होती, आता ती काय करायची, तिचा लॅपटॉप त्या खिडकीच्या जवळच तिचा डेस्क होता. तिला बाहेर खिडकीमध्ये दिसायचं क्लिअर. आणि खिडकी ओपनच ठेवली होती तिने, वारं येत होतं चांगला. तर तिला त्या खिडकीमधून असं एक काय म्हणते इमेज अशी पास होताना दिसली. आता ती राहते 3rd फ्लोअरला. ग्राउंड फ्लोअरला आपण समजू शकतो कोणीतरी गेलं असेल. 3rd फ्लोअर पर्यंत फक्त झाडांचे टोकच दिसायचे तिला, असं एकदम उंच झाड, म्हणजे झाडं असतात ना ते त्यांचे वरचे शेंडे. अच्छा. तर ती बोलायची एवढ्या रात्री इथून काय जाणार असं. मग तिने थोडं खिडकीमधून बघितलं बाहेर वगैरे काही आहे का, तर बाहेर काहीच नाही. पूर्ण त्या साईडला पूर्ण झाडं होते आणि रोड पण त्या झाडांच्या पलीकडे, म्हणजे असं चांगला डिस्टन्सवरती रोड होता. मग तिला वाटलं की काहीतरी तर गडबड आहे. मग ती जर्नलिस्ट असल्यामुळे तिला पोलीस रेकॉर्ड वगैरेचा ऍक्सेस होता. मग तिने केलं ते. तिने पोलीस स्टेशनमध्ये, तिथला जो लोकल पोलीस स्टेशन होता तिथे जाऊन एन्क्वायरी केली. नंतर पोलीस रेकॉर्ड वगैरे बघितले की काय काय झालंय, कोण कोण लोक मेले आहेत, असं तसं. आणि तिची तिने त्याच्यावरती स्टडी केला होता महिनाभर आणि पूर्ण एक रिपोर्ट बनवली होती लॅपटॉपवरती तिच्या. आणि एक दिवस काय झालं की रात्री अख्ख्या त्या 2nd नंबरच्या बिल्डिंगची पूर्ण लाईट गेली. अच्छा. आणि तर ते लोक सगळे बाहेर आले होते की लाईट अचानक का गेली, पॉवर बॅकअप नाहीये, असं तसं. तर तेवढ्यात काय झालं की ती प्रिया जी होती तीच नव्हती आली फक्त, आणि तिचा जो डोअर होता ना त्याला काही लॉक वगैरे नव्हतं बाहेरून. तर हे फॅमिलीवाले बोलले की अख्खी बिल्डिंग, आणि यांना अगोदर माहिती की तिथे काहीतरी गडबड आहे,
मग हे बोलले की नाही नाही तिला बघायला पाहिजे. तर हे गेले तिला शोधायला तिथे, तर बघतात तर डोअर आतमधून लॉक आहे. हम्म. मग जो जो त्यांचा हे होता काय बोलतात आपला सेक्रेटरी, Secret. सेक्रेटरीकडे त्या फ्लॅटची चाबी असायची एक. हम्म. त्याने ओपन केला तो फ्लॅट. आतमध्ये बघतो कोणीच नाहीये, फक्त लॅपटॉप ठेवलाय. याने पोलीस कंप्लेंट केली. मग पोलीस आले थोड्या वेळानंतर, तेवढ्यात लाईट पण आली. हम्म. मग ती गेली कुठे, कारण रात्रीचं तिचं चेकिंग होतं. सिक्युरिटी गेटला आपण चेक इन करतो ना, जे रेंटेड Check-in असतात करतो. त्यांचं चेक इन इम्पॉर्टंट असतं की ते हम्म. आलेत की नाही आलेत. तर तिचं ती आलेली दिसली. मग ती अचानक कुठे गायब झाली. आतनच. मग पोलिसवाल्यांनी इन्व्हेस्टिगेशन सुरू केली. 2-3 दिवस तिचा लॅपटॉप वगैरे ठेवलेला होता, ते पण घेऊन गेले. मग जेव्हा तिचा लॅपटॉप 2 दिवसानंतर ओपन केला, त्या तिथले जे लोक असतात ना सायबर सिक्युरिटीवाले वगैरे, त्यांनी ओपन केला लॅपटॉप. तर त्यात त्यांना एक रिपोर्ट दिसला, एक 4-5 पानांचा रिपोर्ट, ज्याच्यामध्ये तिने सगळं मेन्शन केलं होतं की ते आजपर्यंत कोण कोण मेलाय, तिचे एक्सपिरियन्सेस पूर्ण तिने मेन्शन केले की तिच्यासोबत काय काय घडत आहे. पण नंतर ती मुलगी परत सापडलीच नाही, गायबच झाली. गायब झाली तर गायबच झाली ती. बापरे. मग हा इन्सिडेंट त्याने लाईव्ह बघितला, तिथल्या लोकांकडून ऐकला. आणि मग नंतर तर असं झालं की तो फ्लॅट आता त्या सिक्युरिटीने म्हणजे त्या पोलिसवाल्यांनी त्यांना सांगितलं की हा फ्लॅट सील करा, इथे कोणाला राहू नका देऊ. असं एक बंदच किस्सा करून घडला. टाकला. हा, तो बंदच केला. आपण जेव्हा आधी भेटलो तेव्हा तू मला बोलला की तुझ्याकडे आणखी एक स्टोरी आहे तुझ्यासोबत लहानपणी काहीतरी घडलेली. तर हो, ती आहे. कुठली? तर ती माझी म्हणजे ती पण एक लोणावळ्यातली स्टोरी आहे. अच्छा. आजी नंतर ना फ्लॅट पैसे गेलते राहायला. मग नंतर ना रेल्वे क्वार्टर्स मध्ये होतो आम्ही राहायला. आजी रेल्वेत कामाला आहे म्हणून. तर तो एक किस्सा असा आहे की त्या फ्लॅट म्हणजे आपल्या रेल्वे क्वार्टर्स जी होती तिथे एक नवीन फॅमिली आलती राहायला. म्हणजे छोटी पोरं होती सगळी आणि मी पण बारीकच होतो म्हणून मी त्या पोरांबरोबर जायचो खेळायला, नाही का. की हे बारीक पोरं यांच्याकडे खेळणे बिळणे असतात म्हणून मी जायचो तिथे खेळायला. आणि माझी मम्मी बोलली की तिथं जात नको जाऊ, तिकडे असं असं झालं. म्हणजे एक बाई होती, 2 पोरांची आई होती तिथं, की तिने फाशी घेतलेली त्या घरामध्ये नवऱ्याच्या त्रासामुळं. तिने फाशी घेऊन टाकलेली आणि तिचा पोरांवरती जीव होता तिच्या. ते लोक पण 4-5 महिने राहून त्यांनी पण सोडून टाकलं फ्लॅट. मग नंतर नाही, ही लोक नवीन लोक आली तिथे राहायला. जायचं तिथे खेळायला. मी एवढं काही लक्ष देत नव्हतो त्या गोष्टीकडं. सुट्ट्यांमध्ये यायचं म्हणून मी एन्जॉय करायचो, तिथे जाऊन खेळायचो. तर एक दिवशी काय आलं की मी त्याच्याबरोबर खेळत होतो आणि मी असं खेळता खेळता गॅलरीत आलो, गाडी खेळता खेळता. आणि ती जी एनर्जी होती, मी तुम्हाला पहिलं पण सांगितले की मला त्या एनर्जीने मारलं. माझं डोकं आपटलं भिंतीला आणि माझा गळा धरून माझ्या पोटात बुक्के घालायला लागले. आणि मी पूर्ण ब्लँक झालो, म्हणजे मी बेशुद्धच झालो त्या गोष्टीमुळं. आणि मला फेकण्याचा पण प्रयत्न करत होते, पण माझी हाईट छोटी होती म्हणून मी पडत नव्हतो तिथनं. म्हणून मी वाचवत गेलो स्वतःला आणि मी बेशुद्ध झालो आणि तिथंच पडलो. ती जी गॅलरी होती तिथंच पडलो. आणि त्याची जी मम्मी होती ना, ती हॉलमध्ये बारीक पोराला घेऊन खेळत होती. तिला आवाजच नव्हता जात तिथपर्यंत. आपल्याला माहित नाही की ते जी एनर्जी होती तिने सगळं बंद केलं असं. ते आपण मूवीज मध्ये बघतो ना की ऐकायलाच येत नाही, सगळं बंद. त्या पोराला दिसतंय ज्याच्यामुळे मी खेळत होतो, तो रडतोय मला बघून की ह्याच्यावर काय होतंय. म्हणजे त्याला दिसतंय, तुला दिसतंय. हा, तो बघतोय मला. मग त्याने काय केलं की माझ्या अंगावरती पाणी ओतलं आणि मी उठलो आणि मला माहितच नाही की काय झालं, कोणी मारलं मला. मी घाबरत घाबरत रडत गेलो खाली. आणि खाली माझी मम्मी आलती मला शोधत की हा दुपार धरणं गेलाय कुठं. तर मी खाली गेलो रडत रडत आणि मम्मी खालीच होती थांबत मला शोधत. आणि तो पण माझ्याबरोबर, तो जो पोरगा होता माझ्याबरोबर खेळत, तो पण आला माझ्याबरोबर. तो आला आणि मम्मीने पहिले मला बघितलं आणि 2-3 सणासण ठेवून दिले. म्हणजे एवढा दुपारचा कशाला गेलतो तिथं वरती खेळायला. टिपिकल मदर. आणि मारलं मग मम्मीने मला. मम्मीला बोललो असं असं झालं, मला मारलं वरती. मग तो बारीक पोरगा होता जो, त्यांनी नीट सांगितलं याला होतं, याला गळा धरला, याला मारलं. आणि हा याचा गॅलरी पैसे जायचा प्रयत्न करत होता. मम्मीला बोललो अगं गॅलरी पैसे जायचा प्रयत्न नव्हतो करत, मला ढकलं होतं तिकडनं कोणतं आणि बेशुद्ध झालो, पडलो तिकडं. मम्मी बोलत होती तुला जायलाच कोणी सांगायचं तिकडं, तू जायचंच नव्हतं तिकडं. मम्मीने वरती नेलं मला, आजीला सांगितलं. मग मम्मीने दम ठेवून ठेवला की जायचंच ना तिकडं. तर तिथं काय झालं की त्याच सुट्ट्यांमध्ये 1 महिना निघून गेला त्या गोष्टीमध्ये. मी तिथंच खेळायलाच गेलो नाही. तो पोरगा यायचा खाली खेळायला, आम्ही खालीच खेळायचो. तो त्याच्या घरी जायचं, मी माझ्या घरी जायचो. ते एकदा काय झालं की त्याची मम्मी जी आहे ना, ती घरामध्ये जेवण बनवते किचन मध्ये. तर ती किचन मध्ये जेवण बनवते. तिचा जो बारीक पोरगा होता ना, त्याच माझ्या मित्राच्या बारीक भाव, तर तो खेळता खेळता गेला रांगत रांगत आपला मोरीमध्ये. आणि मोरीमध्ये ते गिझरचं पाणी असतं ना, ते आपलं ते एक पक्कड असते, ती पक्कडवणी
हा म्हणजे तो ते लटकून ते हिटरचा हा हिटर होणे ते बादलीत ठेवलेलं. तर तो बारीक पोरगा गेला तिकडं आणि त्या बादलीला धरून वरती प्लॅस्टिकच्या बादली, त्याला काही करंट नाही बसला पहिल्यांदा. मग ती जी एनर्जी होती ना, तिने अख्खा त्या पोराचा हात त्याच्यात धरून ठेवलेला. त्या पोराला सोडलंच नाही जवळ तो भाजत नाही. तो पोरगा हात झटकतोय तर त्या हात झटकतोय तर ते गरम पाणी त्याच्या अख्ख्या अंगावरती पडत होतं. तर तो पोरगा अख्खा भाजून गेलता. त्याच्या मम्मीला पण आवाज नाही. तोच सीन झालता की आवाजच नव्हता त्या बारीक पोराचा. त्याची मम्मी किचन मधनं सहज आली बघायला की हा कुठं खेळतोय, तर हा बघतोय तर मोरीमध्ये अख्खा भाजलाय. अख्खी त्याची स्किन बिन सगळी गळालेली, सगळं हे झालतं. तिने रडत रडत तिच्या नवऱ्याला फोन लावला. तिचा नवरा आला आणि बिल्डिंग मधले सगळे म्हणजे जमा झालते की काय. तर म्हणजे रेल्वे क्वार्टर मध्ये सगळे फॅमिलीवरच राहत होते. ते सगळे जमा झाले. त्या बारीक पोराला बघून सगळे हँग झाले की म्हणलं एवढं कसं काय झालं, ह्याच्यावर काय झालं, एवढं सगळं झालं. मग अँब्युलन्स आली, त्या बारीक पोराला घेऊन गेले सगळे, एमर्जन्सी होती म्हणून. आणि डॉक्टरने त्या पोराची गॅरंटी सोडून दिली ती, कारण तो एवढा भाजलेला. आणि तो पोरगा घरी आणला त्याच्या मम्मीनी. त्यांना पण तशी भीती होती. त्या पोराकडे बघून असं वाटत होतं की सर तो म्हणजे तो पूर्णपणे म्हणजे भाजलेलाच होता तो अख्खा. 90% तर सगळा भाजलेला तो पोरगा माणूस. म्हणजे मी स्वतः भाजलेलो तेव्हा मला माझं माहिती की काय झालं जे भाजलेल्या मुलाचं. तो बारीक पोरगा होता, त्यांनी ते केवढं सहन केलं असं. तो तोंडापासून त्या अख्खा अंग पायापासून भाजून गेलता. ते एक 4 दिवस तो होता पोरगा जिवंत, पण नंतर त्याची डेथ झाली. मग त्यांनी त्याच दिवशी म्हणजे त्या रेल्वे क्वार्टरला सोडून दिलं त्यांच्या फॅमिलीने. त्याच दिवशी, ज्या दिवशी त्याला दफन केलं त्या दिवशी त्याला सोडून दिले ते फ्लॅट, म्हणजे रेल्वे क्वार्टर सोडली. तर ती लोक मुंबईला शिफ्ट झाली आणि त्या फ्लॅटमध्ये म्हणजे त्या रेल्वे क्वार्टर मध्ये जे राहायचे ना, तो त्या पोराचा पप्पा, त्याला कधी उशीर झाला त्यांचं, ते रेल्वे क्वार्टर लवकर सोडू नाही शकत. त्यांचे कागदपत्र बाकी असतात ना, तर ते रेल्वे क्वार्टर लवकर नाही का सोडू नाही शकत. तर ते बोलले हाय तर मग मुंबईला तर त्यांचं काम होतं लोणावळ्यामध्ये रेल्वेचं. तर ते कधी त्यांना उशीर झाला तर ते मुंबईला न जाता इथंच राहायचे त्या रेल्वे क्वार्टरमध्ये, त्याच फ्लॅटमध्ये राहायचे, म्हणजे त्याच रेल्वे क्वार्टरमध्ये राहायचे. तो यायचा दरवेळेस. तर काय झालं की त्या फ्लॅटमध्ये जी एनर्जी होती, तिची बाई होती ना, त्याला दिसली. ती जी फाशी घेतलेली बाई होती, तो झोपलेला रात्री, तर ती त्याला दिसली. ती किचन मधनं बाहेर निघली आणि त्याला दिसली ती बाई, आणि तो झोपलेला होता आणि तो उठला दुसऱ्या दिवशी घाबरून. म्हणजे ते काय झालं त्या घरामध्ये ते नाही माहिती. त्यांनी मामाला सरळ येऊन सांगितलं. मामा म्हणजे चांगला मित्र होता त्याचा. मामाला सांगितलं की असं असं झालं म्हणून, माझ्या बाबूला पण हिनीच केलं असणार काहीतरी. मग मम्मीने मग शक घालला की हाय पापा, ही बाई अजून जिवंत आहे इकडं, एवढ्या वर्ष झालं त्या पोराला घेऊन गेली, ते तिला पचलं नाही वाटतंय. मग शेवट काय झाला की तो माणूस एक दिवस अजून राहायचं बघितलं त्या माणसाने तिकडं, आणि तिला शिव्या घालायच्या होत्या त्या बाईला की तुम्ही माझ्या ह्याला का केलं, बारीक पोराला. त्याला राग आलता त्या ह्याचा. तर तो राहिला त्या दिवशी, तर त्या दिवशीच त्याची तिथंच डेथ झाली त्याची पण, त्याच्या पप्पाची पण तिथंच डेथ झाली. मग ते मुंबईवरनं परत त्याचे जे बारीक पोरं होते, म्हणजे त्याचा मुलगा, त्याची बायको, ते परत आले. 2 वर्षांनी आले असं बहुतेक. तिथं आले आणि सगळे बिल्डिंग वाले पण जमा झाले नाही का, की डेथ झाली इकडं म्हणून, असं. तिथं जे राहणारे होते ना त्यांच्याच विंग मध्ये, तो दरवाजा उघडत नव्हता म्हणून त्यांनी दरवाजा तोडून टाकला आणि बघायला लागले की हा गेलता आतमध्ये, माशी बिशी लागलेले त्याच्या अंगावरती, हा गेला अख्खा. मेला कसा म्हणजे काहीच नाही माहिती, कोणालाच बिल्डिंग वाल्याला माहित नाही की काय झालं. फक्त त्यांनी मामाला सांगितलेलं की इथं असं झालं, मला ती बाई दिसलेली प्रॉपर मध्ये, आणि त्यांनी ती रात्र कशी काढली ती नाही माहिती त्या बाईवर. मामाला फक्त सांगितलं की ती बाई दिसली मला. तर बिल्डिंगवाले सगळे जमा झाले, पोलिस आले. मग नंतर त्या रेल्वे क्वार्टर मधनं त्याला बाहेर काढलं, त्याला अँब्युलन्स मध्ये घेऊन गेले. तेव्हा त्याची पण डेथ झाली. तिथंच डेट बीट केले लोणावळ्यामध्ये. मग ते परत गेले आपले मुंबईला ती लोक राहायला. आणि ती सगळं म्हणजे जी ती आतमधली जी बाई होती ना, ती शांत झाली त्या 2 माणसांना घेऊन गेली तर, त्या बारीक पोराला आणि त्या माणसाला. तेव्हा तिचा तिथं आत्मा कुठं थंड झाला.
मग आता मी लोणावळ्यात कधी फिरायला गेलो तर एक चक्कर मारतो, फक्त बघतो. तिथं आता आलेत 4-5 भैया लोक राहतात आता. तर त्या फ्लॅटमध्ये पण काही नाही होत त्यांना, ते ऐकायला येत नाही त्या गोष्टी सध्या. आजीनी पण ती रेल्वे क्वार्टर सोडून दिले. ते असा सीन झालता तिकडे एक. म्हणजे एक मला लोक पण सांगतात त्यांच्या स्टोरी, त्यांच्यासोबत घडलेले इन्सिडेंट, की काही असे घोस्ट असतात जे चांगले पण असतात. म्हणजे त्यांचा हेतू चांगला असतो पण ते घोस्ट असतात ऑब्व्हियसली. तर मग आपण कोणी पण एक नॉर्मल माणूस घाबरणारच आहे त्यांना. त्याचा उद्देश जरी चांगला असेल तरी पण तो आहे तर भूतच ना, तसं. पण ठीक आहे, चांगलं वाटलं तुझ्यासोबत बोलून. एकदम तुझे जेवढे पण इन्सिडेंट होते, जेवढे पण तुझ्यासोबत घडलेल्या गोष्टी एकदम थ्रिलिंग होत्या. मी तर एकदम म्हणजे असं स्तब्ध झालोय जेव्हा मी ते ऐकलं की त्या माणसाला पण ती बाई घेऊन गेली सोबत. तेव्हा मला म्हणजे मी फर्स्ट टाइम माझा पॉडकास्ट वाला असं म्हणजे भारी वाटते एकदम, नाही का. असे झाले पाहिजे अजून 2-3 पॉडकास्ट माझे आहे, म्हणजे भरपूर स्टोरी. असं एवढा हे नाही, आपण करू आपण आरामशीर मध्ये. पण खूप भारी वाटले, पहिल्यांदा झाले माझ्यावर असं पॉडकास्ट. थँक्यू. सो थँक्यू मित्रांनो. तुम्ही आतापर्यंत जरा व्हिडिओ बघत आला असणार तर प्लीज मेक शुअर टू ड्रॉप अ लाईक. तुम्ही तुमचे व्ह्यूज, तुमच्या स्टोरीज, तुमच्यासोबत काही इन्सिडेंट घडले असणार तर तुम्ही त्या सगळे कमेंट्स मध्ये सांगू शकता आम्हाला. जर तुम्हाला आमच्या पॉडकास्टवरती ऍज अ गेस्ट यायचं असेल, तुमच्यासोबत घडलेले इन्सिडेंट किंवा तुम्ही ऐकलेले इन्सिडेंट, काही न्यूजपेपरचे रिपोर्ट्स वगैरे जर तुम्हाला शेअर करायचे असतील तर आम्ही एक गेस्ट पार्टिसिपेशन फॉर्म क्रिएट केलाय. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल आणि मी पिन कमेंट मध्ये पण त्याची लिंक ठेवेल. सो थँक्यू.